आरसीबी आणि आयपीएल ट्रॉफी हे एक असं समीकरण आहे ज्यावर सोशल मीडियाने तब्बल 18 वर्ष लाखो मीम्स बनवले. ईसाला कप नम दे म्हणत प्रत्येक हंगामाची सुरुवात करायची आणि शेवटी पदरी निराशा पडायची. हे आयपीएलच्या चाहत्यांचं जणू नशीबच बनलं होतं. विराट कोहली, क्रिस गेल, एबी डिव्हिलियर सारख्या जगातील सर्वात स्फोटक फलंदाज आणि डेल स्टेन, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल सारखे अष्टपैलू खेळाडू संघात असूनही आरसीबीच्या नशिबातील ती एक ट्रॉफी हुलकावणी देत होती. मोक्याच्या क्षणी कच खाण्याची आरसीबीची जुनी सवय आणि ट्रॉफीचे दुष्काळ यामुळे या संघाला प्रचंड ट्रोलिंग सहन करावी लागली. पण 2025 मध्ये असं काहीतरी घडलं ज्याने आयपीएलच्या इतिहासाचं पानच पलटून टाकलं. आरसीबीने संघाची धुरा एका नव्या दमाच्या खेळाडूकडे सोपवली आणि त्या नव्या कॅप्टनने आरसीबीचं नशीबच बदलून टाकलं. तो नवा नायक म्हणजे रजत पाटीदार. 2025 मध्ये रजत पाटीदारच्या खांद्यावर जेव्हा कर्णधार पदाची जबाबदारी आली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विराट कोहली, फॅफ डु प्लेसिस सारख्या दिग्गजांनंतर एक युवा भारतीय खेळाडू नेतृत्व देणे हा मोठा जुगार मानला जात होता. पण पाटीदारने केवळ संघ सांभाळला नाही तर आरसीबीला तिची पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. आणि हा चमत्कार फक्त एक वेळचा नव्हता. पाटीदारच्या या नव्या आरसीबीने थेट फायनलमध्ये धडक मारली आहे. विशेष म्हणजे ही फायनल त्यांनी कोणत्याही नशिबाच्या जोरावर किंवा घासून पुसून गाठलेली नाही, तर बलाढ्य आणि फॉर्मात असलेल्या गुजरात टायटन्सला वन साइड धूळ चारून आपले वर्चस्व सिद्ध केलं. ये नई आरसीबी है, ये ट्रॉफी जीतेगी भी और डिफेंड भी करेगी. पण प्रश्न असा पडतो की कधी जिंकणार? इथपासून ते सलग दोनदा जिंकणार इथपर्यंतचा हा प्रवास पाटीदारने कसा काय साध्य केला? याचं पहिलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पाटीदारने आरसीबी मध्ये रुजवलेली फिअरलेस क्रिकेटची नवी संस्कृती. यापूर्वी आरसीबी केवळ मोठ्या नावांवर अवलंबून असायची, ज्यामुळे विराट कोहली किंवा इतर खेळाडू बाद झाले की संपूर्ण संघ गडबडायचा. पाटीदारने हा स्टार कल्चर दबाव बाजूला सारला आणि प्रत्येक खेळाडूला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचं स्वातंत्र्य दिलं. स्वतः रजत पाटीदारनं मधल्या फाळीत संकटमोचकाची भूमिका बजावत कठीण प्रसंगात शांत डोक्याने निर्णय घेण्याची क्षमता दाखवली. त्यांच्या या शांत आणि आक्रमक नेतृत्वानं संघातील युवा खेळाडूंमध्ये एक नवा आत्मविश्वास भरला. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्कृष्ट रणनीती आणि गोलंदाजांचा योग्य वापर. आरसीबी गोलंदाजाची ही नेहमीच त्यांच्या सर्वात कमकुवत बाजू मानली जाते. चिन्नास्वामी स्टेडियम सारख्या छोट्या मैदानावर धावांचा पाऊस पडायचा, पण पाटीदारनं आपल्या गोलंदाजांचा, विशेष म्हणजे फिरकीपटू आणि डेथ ओव्हरमध्ये बॉलरचा असा काही वापर केला की विरोधी संघांना धावा काढणं कठीण होऊ लागलं. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात तर पाटीदारच्या या चक्रव्यूहनं मॅच पूर्णपणे एकतर्फी झाला. थोडक्यात सांगायचं झालं तर रजत पाटीदारने आरसीबीला फक्त एक कॅप्टन म्हणून नाही तर एक लीडर म्हणून दिशा दिली. ज्या संघाला 18 वर्ष फक्त ट्रोल गेलं आज तो संघ आयपीएल मधील सर्वात घातक संघ बनला आहे. आता चाहत्यांना ईसाला कप नम दे म्हणायची गरज उरलेली नाही, कारण रजत पाटीदारच्या या नव्या आरसीबीने आधीच दाखवून दिला आहे, कप फक्त त्यांचाच आहे आणि तो त्यांच्याकडेच राहणार आहे.